मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती शहरातील महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर, निधी वितरित करण्याचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश. उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती. पालकमंत्री व आमदार रवी राणा यांचे पुढाकारातून बैठकीत अनेक कामांना मिळाली मंजुरी. अमरावती शहरातील विविध प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मंजुरी देऊन अमरावती मनपाचे 2 किलोमीटर हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पेरिसेरी प्लॅन डीपी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यासाठी 500 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली. नवीन मनपा बिल्डिंगसाठी 100 कोटी रुपये, बोधिभूमी प्रस्ताव मंजूर. अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री वित्त यांच्या उपस्थितीत पालकमंत्री व आमदार रवी राणा यांचे पुढाकारातून भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या उपस्थितीतून महत्त्वपूर्ण निर्णय बैठक आज पार पडली. शहर व जिल्ह्यातील प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मनपा हद्दीतील पेरिफेरी प्लॅन सिमेंट रोड क्षेत्र डिटेल आराखडा तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महानगरपालिकेसाठी सुमारे 500 कोटी रुपयांची विकास निधी तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या नवीन इमारतीसाठी 100 कोटी रुपये देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राजकमल उड्डाणपुलासाठी 17 कोटी रुपये मंजूर करून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पीआर कार्डचे वितरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले. धार्मिक व सांस्कृतिक विकासाच्या अनुषंगाने कोंडेश्वरी येथील बुद्धभूमीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्यावत पुतळा व परिसराचे सौंदर्यीकरण 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नेहरू मैदान कायम राहणार, टाउन हॉलचे सौंदर्यीकरण, अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्क तसेच अन्य औद्योगिक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अंबादेवी एकविरादेवी मंदिर परिसराचा संपूर्ण आराखडा अंतिम करून विकास कामे सुरू करण्यास देखील मंजुरी देण्यात आली. अमरावतीतील आयटी पार्क प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागांना दिले. या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार, विविध विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त शेटा सिंगल, जिल्हाधिकारी येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक तसेच सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले हे निर्णय शहराच्या व्यापक प्रगतीस चालना देणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.